प्रतिष्ठान काय कुलस्वामी प्रतिष्ठानचा पण उल्लेख करा. 1 2 आज दिवाळी आहे, दिवाळीचे काय एक मिनिट थांबा, त्यांचा रन होत नाही. हां करायचं का? ओके. 3 2 1. कुलस्वामिनी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरतर्फे सर्वांना दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा. खरं तर दिवाळी सण हा असला की पूर्ण आपल्या भारतामध्येच काय जगामध्येही खूप आनंदाने साजरा केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा सण आहे. या सणाला सगळ्यांना गोड आणि शुभेच्छा देण्यासाठी कुलस्वामी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर म्हणून मी विलास कोरडे बोलतोय. खरं तर सांगायचं म्हटलं तर हा सण जो आहे हा यावर्षी आपल्या शेतकऱ्यांना जो पोशिंदा आहे त्यांच्यासाठी थोडासा अवघड आहे, कारण अतिवृष्टी झालेली आहे. मराठवाड्यात खूप शेताचं नुकसान झालेलं आहे पावसाचं, आणि पावसामुळे नुकसान जे झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना धीर म्हणून आम्ही 101 कुटुंबांना आत्ताच या 8 दिवसापूर्वी त्या शेतकऱ्यांना मिठाई वाटलेली आहे आणि त्यांचा आनंद दिवस जावा, आनंद सण जावा म्हणून एक खारीचा वाटा लुटलेला आहे. संस्था सामाजिक असो किंवा कुठलेही, आपण एक चांगलं भावनेनं काम करावं आणि ह्या गरीब शेतकऱ्यांना सगळ्यांनी मदत करावं असं मी आवाहन करतो. आणि शेतकऱ्यांना तुम्ही खचून न जाता, तुम्ही पोशिंदा आहात, तुम्ही मेहनती आहात, तुम्ही परत एकदा उभं राहायचं आहे, परत एकदा हिवाळी चांगलं पीक घ्यायचं आहे आणि उभारी मारायची आहे, कारण तुम्हीच या पूर्ण जगाला जगवता. आणि संस्थांतर्फे आता जे लग्न सराई चालू होणार आहे तेव्हा काय काय नेमकं सुविधा आणि कशा पद्धतीचं आपलं वातावरण असतं? कुलस्वामी प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्य करतच असतं. मागे आम्ही याच 5-6 वर्ष ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस शेतकऱ्यांना खतपत दिलेलं होतं आणि जितकी होईल तेवढी मेहनत करत असतो, कारण कुलस्वामी प्रतिष्ठान एक मित्रमंडळ आमच्याकडून हा खारीचा नेहमीच वाटा आम्ही उचलत असतो. शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की इथे जे मंगल कार्यालय आहे कुठेही, कारण मी या संघटनेचा सचिव आहे आणि त्यांच्या मुलीचे लग्न असो किंवा कुठलं छोटंसं मोठंसं कार्यक्रम असलो तर नक्कीच त्यांना काही ना काही डिस्काउंट देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. ॲड्रेस कुलस्वामी मंगल कार्यालय N6 सिडको बजरंग चौक, हा छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढदिवस असो किंवा कुठलेही छोटे छोटे व्यवहार असो किंवा तुमचे जे उपक्रम असो हे सगळं आपण देत असतो आणि सामाजिक संस्थेसाठी कधीही खुले आहे.